तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप तुका मने पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप समच्चरण सरोजम सांद्र नीलाभुदाबम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम वावा प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका यंत प्रवेश मम वाच मिमां प्रसुत्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नां अन्यं शास्त्रचरण सर्वणत्व गादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमान दिव्य रूपी सकेली नद्या गीतीय दिव्य लोकासी नेली ज्ञानेश भगवान विष्णुर्निवृत्तिर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मशित कला कलावज्ञ जीवो धरारथावतारम कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रम खलानी शवादापनोदारह दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा वावा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंशमुक्तीसी जावा पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप तुका म्हणे पोटीचे बाळ माझी पूर्वा ब्रह्मीची आळ पोटा येता हरले पाप ज्ञान देव माय बाप आकारण करुणावरून आलंय अखिल गुणधाम भक्त काम कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने कैलासवासी सीताराम कोंडिबा हळदे या हळदे परिवारातील हळंदे या परिवारातील एक आदर्श बाप, एक आदर्श शेतकरी, एक आदर्शवत व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी या घरातून या परिवारातून त्यांचं झालेलं जाणं आणि आज या हळंदे परिवारानं त्या ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींनी घरातल्या परिवारानं 1 वर्षापूर्वी वडिलांचं झालेलं जाणं आणि त्यांच्या पश्चात हा पुण्यस्मरणाचा विधी त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी घरातल्या परिवारानं आयोजित केलेला आहे आणि आज त्या निमित्तानं या ठिकाणी हरिकीर्तनाचं आयोजन सर्व मंडळींनी त्या ठिकाणी केलेले सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सगळे स्वरे आज उपस्थित आहे गावातील सर्व भजनी मंडळी वारकरी साधक मंडळी आज या ठिकाणी या सेवेच्या निमित्तानं उपस्थित आहेत ज्ञात आहे तुम्हाला ज्या वडिलांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून आपल्या मुलांकरिता परिवाराकरिता आणि संसाराकरिता रात्रंदिवस काबाड कष्ट मेहनत करून हा संसार उभा केला असा आदर्श आणि आदर्शवत जीवन जगून ज्या वडिलांनी आपलं वर्षापूर्वी त्या ठिकाणी शेवटचा निरोप या घरातून परिवारातून घेतला असा आदर्शवत आणि जुन्या पिढीतलं हे जुनं व्यक्तिमत्व 82 वर्षाचं आयुष्य त्यांना त्या ठिकाणी देवानं बहाल केलं त्यांच्या पश्चात त्यांच्या स्त्री पत्नी कलावती सीताराम आळंदे त्यांच्या पश्चात त्यांच्या स्त्री 2 मुलं आदरणीय मनोहरजी दादा असतील आणि चंद्रकांत दादा असतील त्यांच्या पश्चात त्यांच्या असणाऱ्या 2 मुली संगीताताई आणि ललिताताई अशा असणाऱ्या 2 मुली त्यांच्या पश्चात त्यांच्या असणारे भाऊ पांडुरंग दादा कुंडिबा हळंदे असतील आणि तुकाराम दादा कुंडिबा हळंदे असतील त्यांच्या पश्चात त्यांच्या असणारे पुतणे शिवाजी दादा तानाजी दादा कृष्णा दादा असा असणारा घरातला सर्व परिवार आणि अशा परिवाराला सोडून त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी वडिलांचं झालेलं जाणं घरातून वडील निघून गेल्यानंतरचे जे दुःख आहे त्या ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांना घरातल्या परिवाराला विचारा एक वाक्य सुरुवातीला सांगून जाईल बाबा रात्रीचे 10 वाजू 11 वाजू 12 वाजू 1 वाजू दे माझा मुलगा अजून कसा घरात आला नाही याच्याकरिता वाट पाहणारा घरात बाप होता वर्षापूर्वी वडिलांचं जाणं या घरातून आणि या परिवारातून झालं ऐका वर्षापूर्वी या घरातून आणि या परिवारातून वडिलांचं जाणं झालं जोपर्यंत वडील होते तोपर्यंत रात्रीचे 11 वाजू 12 वाजू 1 वाजू दे माझा मुलगा अजून कसा घरात आला नाही म्हणून वाट पाहणारा घरात बाप होता वर्ष झालं वडील निघून गेलेत बाप निघून गेलेला आहे वाट लावणारी लोक पावलं पावली मिळतील पण वाट पाहणारा बाप मिळणार नाही ज्याचं निस्वार्थ आपल्या मुलांवरती प्रेम आहे असा आदर्श बाप आदर्श शेतकरी आणि आदर्शवत ज्यांनी आपलं जीवन आणि घर त्या ठिकाणी सांभाळलं असं या हळंदे परिवारातलं गोड व्यक्तिमत्व आणि आज त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या पश्चात असणारा एवढा भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कीर्तनाचा कार्यक्रम याचा 1 पॉइंटने अजून थोडा विको कमी करा असा भव्य दिव्य कार्यक्रम या परिवारानं त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यांच्या पश्चात त्या ठिकाणी असणारा घरातला सर्व परिवार या त्या ठिकाणी परिवारावर प्रेम करणारा सर्व वारकरी संप्रदायातला परिवार विशेष त्या ठिकाणी येण्याचा योग तुम्हा सर्व मायबापांचं झालेलं दर्शन आमचं वारकरी संप्रदायातलं वैभव ज्यांनी आपला काळ आळंदी सारख्या ठिकाणी आताही त्या ठिकाणी घातला आणि इथून मागेही त्या ठिकाणी आहे असं वारकरी संप्रदायाच्या परंपरेतलं वारकरी संप्रदायातलं गोड असणारं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे तेजसजी बाबा गावडे त्या ठिकाणी त्यांच्यामुळं तुम्हा सर्व मायबापांचा दर्शनाचा आलेला योग आदरणीय महाराज त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये सेवा करण्याकरिता देण्याकरिता आपल्या गावात भरपूर वेळा परिसरामध्ये येत असतात आणि त्या ठिकाणी त्यांनी आदरणीय त्या ठिकाणी बाबांचं झालेलं जाणं आहे त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे त्या ठिकाणी जावई आदरणीय आमचे विक्रमजी दादा त्यांनी त्या ठिकाणी महाराजांना सुचवलं त्यांच्यापासून तर आमच्यापर्यंत आलेली ही सेवा
आपली सर्वांची ओळख पहिल्यांदाच आहे. ऐका, म्हणून सर्वांची दिनगिरी व्यक्त करतो. मला कुणाचं नाव ज्ञात नाही आणि नाव घेण्या एवढी माणसं तेवढी कमी नाही ना. ऐका, या ठिकाणी सर्व वारकरी साधक मंडळी, या परिवारावर, सर्व आप्तेष्ट नातेवाईकावर त्या ठिकाणी प्रेम करणारे तुम्ही सर्व वारकरी साधक मंडळी, गावातील सर्व राजकीय धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, गायनाचार्य मंडळी, विनेकरी बाबा, ज्यांची मृदुंगाला गोड असणारी साथ, आपल्या भागातलं एक वैभव आणि आळंदीवरून आदरणीय महाराज उपस्थित आहे, त्यांच्याही चरणाला मस्तक, तुम्हा सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. राहिलेल्या पदाच्या चिंतनाकडे येतो. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांचा मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा गाणारी, वाजवणारी, ऐकणारी सगळीच मंडळी गोड. एकदा जोरदार टाळी वाजवा सर्वांसाठी. मी परत उल्लेख करणार नाही. सर्वांच्या चरणाला साष्टांग दंडवत करतो. या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व मंडळी उपस्थित आहेत. ज्ञात आहे सर्वांना. त्या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. एका वडिलांचं पुण्यस्मरण आहे. म्हणून या परिवाराचा, आदरणीय दादांचा अट्टहास होता. मुनी महाराज अभंग तसाच घ्या म्हणून तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग सेवेच्या निमित्तानं निवडलेला आहे. जस तर तुम्ही पाहिलं तर वारकरी संप्रदायाच्या मांदियाळीमध्ये संत परंपरा होऊन गेली. त्या ठिकाणी एखाद्या माऊलीचं, आईचं वर्णन करायचं असेल तर सहज त्या ठिकाणी अभंग आहेत. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तसं त्या ठिकाणी वडिलांचं वर्णन आलं का बाप करी जोडी लेकुराचे उडी, किंवा जगी आईसा बाप व्हावा, असे काही संत परंपरेतले अभंग आहेत. जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग सेवेच्या निमित्तानं निवडलेला आहे. तुकोबार या सामान्य नाही. सुरुवातीलाच परिचय करतो. ऐका, ज्या जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग सेवेच्या निमित्तानं निवडलंय ते तुकोबार या सामान्य नाही. वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर बाबांच्या मुखातलं वाक्य आहे. म्हणे कोण तुकोबार आहे? अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे तुकोबार आहे. अनु रेणुया थोकडा तुका आकाशा एवढा. कोण तुकोबार आहे महाराज? ज्या काळाला किंवा ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदेह वैकुंठाला जाणारे तुकोबार आहे. जगा काळ खाये आम्ही माथा दिला पाय. आणि बाबांचं वाक्य कोण तुकोबार आहे असं जर तुम्ही विचारलं ना तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या मुकुटातून पडलेला हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. विठ्ठल असा गोड जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग सेवेच्या निमित्तानं निवडलेला आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबार माऊली ज्ञानोबा यांचं वर्णन करून या अभंगाचं त्या ठिकाणी महाराज सांगतात जगी आईसा बाप व्हावा. असा कोणता बाप? तर त्यासाठी महाराज सांगतात पोटा येता हरले पाप ज्ञानदेव मायबा. ज्ञानोबा याच्या मायबापाचं वर्णन आहे. बाप असला पाहिजे बाबा. महाराज सांगतात मुळी बाप होता ज्ञानी, बाप ज्ञानी होता म्हणून मुलं चांगली जन्माला आली. एक ठिकाणी सुभाषितकारांचं खूप गोड वर्णन आहे. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. म्हणे चांगली मुलं जन्माला येण्याकरिता, सुशील मुला जन्माला येण्याकरिता जसं आईचं पुण्य, सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता. चतुर मुलगा जन्माला यायचं असेल तर पित्याचं पुण्य आहे. आणि चांगला कुलवान मुलगा जन्माला यायचा असेल तर कुळाचं पुण्य आहे. भाग्यवान आहेत ही घरातली मुलं आणि मुली का असा त्यांना बाप मिळाला. आणि तो बाप सुद्धा भाग्यवान आहे का अशी मुलं त्या बापाच्या पोटी जन्माला आली. गेल्यानंतरही पुण्यस्मरण.
आपण गेल्यानंतर आपल्यासाठी आपली मुलं आपलं पुण्यस्मरण करतीलच म्हणून सांगता येत नाही बाबा. माझ्या सगळं सांगतो आपुलिया हिता जो सिंगल म्हणा. हाते जाग. हा, हा, हा. आपुलिया हिता जो हाते जाग. हो, हो. आपुलिया हिता जो हाते जाग. आपुलिया हिता जो हाते जाग. बोला बोला. ऐका, थोर मोठ्याल्यांची वाक्य लय गोड आहेत. ऐका, मी सांगतोय का चांगली मुलं जन्मा मुळी बाप होता ज्ञानी तरी आम्ही लागलो तयाची ज्ञानी. महाराज सांगतात हा बाप ज्ञानी होता म्हणून मुलं चांगली जन्माला आली. तुकोबारायच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे पोटीश बाळ माझी पूर्वा ब्रह्मी शाळ पोटा येता हरणे पाप ज्ञान देव माय बाप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग सेवेच्या निमित्तानं निवडलेला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय एका वडिलाचं आपल्या मुलाविषयी कर्तृत्व काय असावं त्या ठिकाणी अभंगाचं विश्लेषण मांडत असताना ज्ञानोबारायचं वर्णन करून त्या ठिकाणी तुकोबाराय त्या ठिकाणी अभंगात प्रामुख्यानं ज्ञानोबारायला संबोधन देऊन त्या ठिकाणी अभंगाची मांडणी करतात. त्या ठिकाणी ज्ञानोबारायच्या मायबापाचं वर्णन देऊन त्या ठिकाणी अभंगाची मांडणी करतात. गोड अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आहे. वडिलांचं त्या ठिकाणी वर्णन करणार आहे. एका वडिलांचं आपल्या मुलाविषयी परिवाराविषयी काय देणं आहे. एक वाक्य खूप गोड आहे. आपली आई आपल्या मुलाला कडेवरती घेते गावापर्यंत चालत जाते. त्याचं कारण आहे जे मला दिसतंय ना ते माझ्या मुलांना दिसावं. पण आपला बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेतो त्याचं कारण आहे जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं ही भूमिका. आयुष्यभर आपल्या मुलाकरिता परिवाराकरिता आणि संसाराकरिता ज्याचं जगणे त्यांना वडील असं म्हणतात बाप असं म्हणतात. आयुष्यभर आपल्या मुलांकरिता निस्वार्थ प्राणाप्रमाणे जगतो. शेवटपर्यंत 82 वर्षाचं आयुष्य बाबांना त्या ठिकाणी मिळालंय. परिपूर्ण जीवनाची
सद्गुणाची सांगता झाली त्यावेळी बाबा असं म्हणता येईल आपल्याला परिपूर्ण त्या ठिकाणी आयुष्य मिळालं. ऐका, मग त्या ठिकाणी गेल्या 1 वर्षापूर्वी त्यांचं झालेलं जाणं, महाराज त्या ठिकाणी जाणं कसं, कधी कुणाला कोणत्या रूपानं कशा पद्धतीने होईल सांगता येत नाही. ऐकताय तुम्ही सर्व मंडळी? त्या ठिकाणी कोणता दिवस कुणाच्या जीवनातला शेवटचा आहे किंवा महाराज सांगतात कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा बरबसा. महाराज सांगतात कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवटचा आहे हा ज्यावेळी त्या ठिकाणी ज्या दिवशी तुमचा आणि माझा जन्म झाला, महाराज सांगतात त्याच दिवशी आपलं मरण आपल्या कपाळावरती लिहून ठेवलंय. उपजली या पिंडा मरण सांगते. महाराज सांगतात आपल्या मृत्यूचा शेवटचा दिवस त्याच दिवशी लिहून ठेवलाय. मी सांगतो असं नाही, महाराज सांगतात त्याच्यात बदल नाही करता येणार. माऊली ज्ञानोबाचं काय गोड वर्णन आहे. काल लाटीचे लिहिले ना मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले भेटून. महाराज सांगतात त्या ठिकाणी सटवीने घातलेला अक्षर किंवा टाक या जगाच्या पाठीवर कुणालाच नाही बदलवता आला. तो दिवस प्रत्येकाच्या जीवनातला सत्यच आहे आणि तो येणारच आहे, तो म्हणजे मरण. माऊली ज्ञानोबाला काय उत्तर देतात बाबा त्यासाठी? म्हणे सकाळी उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळणारच आहे. ओढ्यातून निघालेलं पाणी एक ना एक दिवस समुद्राला मिळणारच आहे. तसा जन्माला आलेला प्रत्येक जीव त्याचा शेवट एक ना एक दिवस ठरलेलाच आहे. उपजेते नाशिले ते पुनरपी हे घटिका यंत्र जैसे. दुसरं उत्तर ज्ञानोबा सांगतात देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूची सोहळिया ना म्हणू नये धनंजया जया परी. ज्ञानोबा सांगतात विठ्ठल विठ्ठल त्याच्यात हा म्हणा हा म्हणा हा हा काहीच अडचण नाही. आता तुम्ही हात लावू नका बरं त्याला. ऐका, ही सर्व लय ऐकणारी गोड मंडळी आहेत. आणि एकदा विक्षेप असं म्हणतात का त्या ठिकाणी बाबा वावराच्या पहिल्यांदा नांगर गेला वावरात आणि सुरुवातीला जर फाटा पडला ना तो शेवटपर्यंत हा हा जे शेतकरी त्यांना कळल, जे नाही त्यांच्यासाठी सोडून द्या, मग तो फटा नाही पडू द्यायचा. लय लक्षपूर्वक ऐका. महाराज सांगतात माणसाचा शेवट ठरलेलाच आहे. महाराज काही ज्ञानोबऱ्याचं उदाहरण मी बोलून गेलो. सकाळी उगवलेला सूर्य हा संध्याकाळी मावळणारच आहे. या ओढ्यातून निघालेलं पाणी एक ना एक दिवस समुद्राला मिळणार आहे. तसा जन्माला आलेला प्रत्येक जीवाचा हा शेवट ठरलेला आहे. काय ज्ञानोबऱ्याचं उत्तर आहे? बोललो महाराज उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. महाराज सांगतात देहाच्या गावाला आलात ना, ज्ञानोबऱ्याचं उत्तर आहे देहाच्या गावाला आला असाल तर 2 सोहळे प्रत्येकाचे, एक जन्माचा आहे आणि एक मृत्यूचा आहे. ऐका, ज्या वेळेला आपण सर्व मंडळी जन्माला येतो ना त्यावेळेला आपण रडत येत असतोय आणि जग हसत असतंय. आणि ज्या वेळेला आपण जातोय ना त्यावेळेला आपण हसत जातोय आणि जग रडत असतंय. ही जगाची रीत आहे. महाराज सांगतात पण जन्माला प्रत्येकाला येणंच आहे. मग बाबा जन्माला जर प्रत्येकाला यायचे तर मग मरायचं कशाला? उत्तर आहे जन्माला जर प्रत्येकाला येणंच आहे तर मग जाणं कशा करीत आहे? याचं काय कारण आहे? येताना काही घेऊन आलोय का आपण? मावळकर सर्व मंडळीला विनंती आपण बोला. येताना काय घेऊन आलोय? काय घरून नाही, जन्माला येताना सांगायचं काहीच नाही आणलं. बरोबर आहे. जाताना काहीच नाही नेणार. खरं आहे तुमचं. पण ऐका, वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय देगलूरकर बाबांचं एक वाक्य आहे. माणूस येताना कधी रिकामा येत नाही आणि जाताना कधी रिकामा जात नाही. मग माणूस येताना प्रत्येक जण मरण घेऊन येतोय आणि जाताना प्रत्येक जण कर्म घेऊन जात असतोय. बाबा तसा कोणी जात नाही. येणार आहेत ना जन्माला, प्रत्येकाने मरण आणलेले. महाराज सांगतात क्षणभंगुर नाही बरवसा, क्षणभंगुर नाही बरवसा, वारे सावध थोडा माझ्या आता, वारे सावध थोडा माझ्या आता, काही जगले मला पडेल फाता, मला पडेल फाता. पुढे हुशार थोर आहे ओळसा, राम राम राम
राम राम महाराज सांगतात जन्माला येताना प्रत्येक जण मरण घेऊन आलाय महाराज, आणि एक ना एक दिवस प्रत्येकाला जाणे, प्रत्येकाची प्रमाण पाठ आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे. महाराज प्रत्येक माणूस आहे, त्यासाठी महाराजाचं उत्तर आहे उपजली या पिंडा मरण सांगाते. महाराज सांगतात जन्मा आले बाळ आणि त्याची वाट पाहे काळ. बाळ जन्माला आलं ना त्याचा काळ वाट पाहतोच आहे. तुम्ही घाबरू नका, मिले प्रामाणिक बॉय प्रमाणच देणार आहे. हा हा हा. महाराज सांगतात जन्माला आलेला प्रत्येक त्या ठिकाणी माणसाचा मृत्यू ठरलेला आहे. बाबा मग मरायचंय प्रत्येकाला, मग जन्माला काय यायचंय? त्याची दोन उत्तर आहेत. एक, माणसाची वासना शिल्लक राहिली का माणसाला जन्माला येणं, आणि दोन, माणसाचं कर्म शिल्लक राहिलं का माणसाला जन्माला येणं. पाठ आहे तुमचं सर्वांचं. त्या ठिकाणी आपल्या भारत देशाला ज्याच्यामुळं नाव पडला ते भरत राजा. ऐका, त्यांची वासना तुम्ही सर्वांना ज्ञात आहे, किंवा त्या ठिकाणी जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. जड भरत राजाचं उदाहरण सर्वांना ज्ञात आहे महाराज. ऐका ना, लहान असताना पाडस आपल्या पर्णकुटीत घेऊन आले, काही दिवस सांभाळलं. एक दिवस त्या ठिकाणी ध्यान करण्याकरिता बसले. आतमध्ये लहान असताना पाडस आहे हरणाचं, पण मनामध्ये विचार आला काय, मी त्याला त्या ठिकाणी आतमध्ये कोंडून त्या ठिकाणी आलोय, त्याला चारा टाकलाय, पाणी दिले, पण त्यांनी चारा खाला असेल का नाही, ते पाणी पिलं असेल का नाही, मनामध्ये विचार येत होता. तेवढ्यात काळाने घाला घातला. महाराज सांगतात जड भरत राजा हरणी गर्भा गेला, गाला तो घातला वासनेने. दुसरं उदाहरण सांगायची गरज नाही. माणसाची वासना शिल्लक राहिली का माणसाला जन्माला येणे, आणि दोन, केले कर्म झाले त्याची भोगा आले आणि उपजले. माणसाचं कर्म शिल्लक राहिलं का माणसाला जन्माला येणे, मग आला माणूस जन्माला. ज्या वेळेला आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस असताना महाराज सांगतात काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मल मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. महाराज सांगतात आईच्या गर्भात काय काय एसी रूम आहे का बाबा. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे. देवाला प्रत्येक जीव प्रार्थना करत असतो, देवा या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढ, आणि बाहेर आल्यानंतर तुझं भजन करू. तुम्ही मी प्रत्येक जण म्हटलो होतो, पण आपल्या बरोबरचे काही घरीच आहे, शेवटपर्यंत पत्र्यापर्यंत जातात, पण कधी देवाच्या मंदिरात येत नाही, अशी काही भाग्यवान माणसं आहेत. वा, आपली नाही महाराज, आपल्या शेजारच्या गावची सांगतोय. माणसानं जन्माला आल्यानंतर महाराज सांगतात देवाला आपण सांगितलं ना, देवा या गर्भवासाच्या दुःखातून बाहेर काढ, तुझं भजन करू. मग काही काळ तरी काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज सांगतात काही काळ तरी देवाच्या नामस्मरणाकरिता चिंतनाकरिता खर्च करा, त्याच वेळेला आपल्या जीवनातला शेवट गोड होईल. सोडवन करा हरिनामे, सोडवन करा हरिनामे, सोडवन करा हरिनामे, सोडवन करा हरिनामे. काळाने काशीले सावधान वारे, काळाने काशीले सावधान वारे, सावधान सावधान वारे, सोडवन करा हरिनामे, आपल्या जीवनातली सोडवण करायची असेल तर हरिनाम करा, हरिनाम घ्या. का त्याच्यासाठीच नरदेह दिलाय. पशु पशवाधिकाला हे ज्ञान नाही बाबा. पशु काय पाप पुण्य जाणीती, मुत्त
उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपश्वादीला दिकाला हे ज्ञान नाही. आपण आळंदीला गेलं पाहिजे, आपण पंढरपूरला गेलं पाहिजे. फक्त याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. आपणच त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. आणि त्याच्याकरिताच महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. हे आपल्याला सांगायची गरज नाही पडलं पाहिजे. एक मादालसा माता आहे, लय गोड प्रकरण आहे. ती मादालसा माता बाळाला झोका देताना सांगत होती, बाळा अरे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी शर्म घातले रे कुर्मे कीटकांचा सांधा रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिच्या बांधा स्मरे त्या हरिहरा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यंते मदालसा सोहम जो जोरे बाळा. की मदालसा माता सांगायची, बाळा अरे पोटी पुत्रा जाई बाळा तीर्थे रे हिंड साधू आणि संत जेते असती पाऊदंड. अरे या काळातून आणि तुझ्या देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल ना, तुला जन्मदाते मायबाप नाही सोडवणार. काळ आला ना, काळाची उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मायबाप. जन्मदाते आई वडील जरी दरवाजात उभे असतील ना, महाराज सांगतात ते नाही सोडवणार. मग तुकोबरायांना प्रश्न केला, बाबा तुकोबरायला प्रश्न केला, महाराज जन्मदाते आई वडील नाही सोडवणार, मग भाऊ बहीण किंवा जिच्या सोबत लग्न केलं ती सोडविल काय? तुकोबराया सांगतात, सोडविना बंधू पाठीची बहीण आणि सेजेची कामीन दूर राय. लय बारीक लक्ष द्या, ऐका बरं सर्वांनी. महाराज सांगतात जन्मदाते आई वडील नाही सोडवणार महाराज, मग भाऊ बहीण सोडविल काय? पत्नी सोडविल काय? महाराज सांगतात सोडविना बंधू पाठीची बहीण आणि सेजेची कामीन ती लांब उभी राहून पाहिजे. महाराज सांगतात. मग परत तुकोबाराला तिसरा प्रश्न आहे, तुकोबा जन्मदाते आई वडील नाही सोडवणार, पत्नी नाही सोडवणार, मग आमचे सोयरेधारे सोडवतील काय? काही पुण्यावरून आलेत, काही शेजारच्या गावावरून आलेत, काही मुंबईवरून आलेत, ते सोडवतील? तुकोबाराया सांगतात, बाबा सोडविना राजा देशेचा चौधरी आणि सोयरे. हा असे सोयरे लय मोठालेत, पण ते सोडवणार नाही. मग आई वडील सोडवणार नाही, भाऊ बहीण सोडवणार नाही, पत्नी सोडवणार नाही, सोयरेधारे सोडव, मग आम्हाला सोडवणार अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा तुका म्हणे विठोदरा शरीराचे ठेवणे चालेल गोड लावली वारकरी. वा महाराज. महाराज सांगतात सोडवणारा फक्त कोण आहे? किंवा महाराजांनी प्रमाण दिलं. सुरुवात काय बाबा? अंतकाळीचा सोयरा. महाराज सांगतात अंतकाळीचा तो सोयरा आहे. कोण आहे? तो तुका म्हणे तूज सोडविना कोणी आणि एका चक्र पाणी वाचून या तो जगाचा मालिक सोडवेल. बाबा तुम्ही म्हणता तो जगाचा मालक अंतकाळाच्या वेळी सोडविल, तो कुठे हो जगाचा मालक? तो उत्तर आहे त्याला. ऐका. जम्मू या दीपा माझी
एका पंढरपूर गाव शंभूया दीपाची हात उंच करा सर्वांनी एक पंढरपूर गाव हे धर्माचे नगर देखा विठू पाटील ताचे नाव धर्माचे नगर रे विठू पाटील त्याचे नाव धर्माचे नगर देखा विठू पाटील ताचे नाव धर्माचे नगर रे विठू पाटील त्याचे नाव चला जाऊ चला जाऊ तया ताया काही भोजन मागाया चला जाऊ तया आया काही काही सोडन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष लागो विठोबाचा धर्म लागो त्याचे चरणी लक्ष हात उंच करून बोला एकदा प्रभू रामचंद्र भगवान पवित्र असणारी ही तिथी आहे त्या ठिकाणी एवढा असणारा चांगल्या पर्वणीवर हे पुण्यस्मरण आलेलं आहे आणि त्यानिमित्ताने ही सर्व वारकरी मंडळी एकत्र जमलेत मला वाटत नाही 12ला संपल चालेल का 1ला संपल्यावर नाही चालायचं ऐका चालूनच नाही घ्यायचं ते वेळेतच महाराज सांगतात सोडवणारा तो आहे जगाचा मालक आहे मग महाराज तुम्ही सांगता काळातून सोडवणारा तो जगाचा मालक आहे त्याने कुणाला सोडवलंय काय हो त्यासाठी उत्तर आहे संत कवी महिपती महाराजांनी माऊली ज्ञानोबाचं चरित्र लिहिलंय तुम्ही सर्वांनी ऐकलं असं ताराबाद गाव आहे आणि त्या ताराबादला संत कवी महिपती महाराज होऊन गेले त्यांनी माऊली ज्ञानोबाचं चरित्र लिहिलंय ऐका बरं महाराज या काळातून त्या ठिकाणी सोडविल काय काळ देवाचं नामस्मरण केल्यानं तर त्याचं उत्तर त्या ठिकाणी संत कवी महिपती महाराजांनी लिहिलंय त्या ठिकाणी ज्ञानोबाचं वर्णन केलेलं आहे म्हणजे 16 वर्षी माऊली ज्ञानोबाला काळ नेण्याकरिता आला होता ऐका बरं सर्वांनी 16 वर्षी ज्ञानोबाला काळ यम नेण्याकरिता आला आणि निवृत्तीनाथानं अशी 2 बोट वरती केले त्या काळानं त्या यमानं 2 बोट वरती केलेली पाहिली 2 वर्ष काळ माघारी फिरला बाबा परत 8व्या वर्षी माऊली ज्ञानोबाला यम नेण्याकरिता काळ नेण्याकरिता आला सोपान दादानं त्या ठिकाणी परत 2 बोट वरती केली 2 वर्ष काळ माघारी फिरला 20व्या वर्षी परत ज्ञानोबाला काळ यम नेण्याकरिता आला महाराज परत लहान असताना मुक्ताई समोर गेली त्या मुक्ताईनं 2 बोट वरती केली ती 2 बोट वरती केलेली पहिली परत काळ माघारी फिरला आणि ज्या वेळेला 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबाला काळ नेण्याकरिता आला ना घरामध्ये 2 बोट वरती करण्याकरिता बाबा कुणी नव्हतं मग लहान असणारी मुक्ताई त्या काळाच्या यमाशा पुढे गेली आणि त्या काळाशी संवाद करताना तिचं वाक्य लय गोड आहे म्हणे 16 वर्ष माझ्या दादाला नेण्याकरिता आला आणि माझ्या निवृत्ती दादानं 2 बोट वरती केली 2 वर्ष तो माघारी फिरला परत 8व्या वर्षी नेण्याकरिता आला माझ्या सोपान दादानं 2 बोट वरती केली तो 2 वर्ष परत माघारी फिरला परत 20व्या वर्षी माझ्या दादाला नेण्याकरिता आला मी 2 बोट वरती केली 2 वर्ष माघारी फिरला आणि आता परत 22व्या वर्षी माझ्या ज्ञानोबाला ज्ञानदादाला नेण्याकरिता आलाय अरे आम्ही 2 बोट वरती करतो याचा अर्थ असा नाही का 2 वर्षानं माझ्या दादाला नेण्याकरिता यायचंय म्हणे मग जोपर्यंत चंद्र आहे आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत माझ्या दादाकडे पाहायचं सुद्धा नाही हे सामर्थ्य संतांमध्ये संत सामान्य नाही बाबा एक त्यांनी काळावरती विजय मिळवलाय ज्यांचा अभंग सेवेकरिता निवडलाय ते तुकोबार आहे माणूस म्हणूनच जन्माला आले होते महाराज पण जाताना महाराज सांगतात समुद्र नदीनो हे पैगा पाषाण म्हणून लिंगा
संत नवती जगा मानसा त्या सारिके, दिसायला जरी आपल्यासारखे असले पण ज्या काळाला किंवा ज्या यमाला आम्ही घाबरतोय त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून नामस्मरणाची ताकद ऐका. महाराज सांगतात, तुकोबऱ्या सांगतात, मी अखंड त्या देवाचं नामस्मरण चिंतन केलं पण होतो तोपर्यंत देवानं मला दर्शन नाही दिलं. पण माझ्या अंतकाळाच्या शेवटी अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला, आ अंतकाळी विठू आमासी पावला, अंतकाळी विठू आमासी पावला. कुणी सहित झाला गुप्त तुका, कुणी सैन झाला गुप्त तुका, कुणी सहित झाला गुप्त तुका, सैन झाला गुप्त वाढलेला झाला उभा पांडुरंग, वाढलेला झाला उभा पांडुरंग, शेवटी तो आम्हाला पावला नेण्याकरिता आला. ज्या काळाला किंवा ज्या यमाला आम्ही घाबरतो ना त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदेह वैकुंठाला तुकोबाराया गेले. दोन काळालाही माघारी फिरवण्याची ताकद देवाच्या नामस्मरणात आहे. म्हणून महाराज सांगतात, सोडवणारा फक्त तो जगाचा मालकच आहे. नाथबाबांचे उदाहरण सांगता येतील. अजून काही संत माऊलीत ज्ञानोबऱ्यानं, तुम्हाला ज्ञात आहे बाबा, ज्ञानोबऱ्यासारखे संत नाही जगाच्या पाठीवर, तुकोबऱ्यासारखे संत नाही जगाच्या पाठीवर. हे संत मांदियाळेतले जेवढे संत झाले, महाराज संतांसारखं त्या ठिकाणी संत जर जगाच्या पाठीवर जन्माला आले नसते आणि संत नसते तर मंदिरातला देव आम्हाला कळाला नसता बाबा. पहिलं त्या ठिकाणी संत जन्माला आले म्हणून मंदिरातला देव कळाला. संत सामान्य नाही. माऊलीत ज्ञानोबऱ्याचं चरित्र ज्ञात आहे तुम्हाला. मेलेला माणूस जिवंत केला, मेले माणूस जिथं उठविले. महाराज सांगतात, काय सामर्थ्य केलं असं, हाताला धरलं, नेऊन बसवलं आणि ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ पूर्ण करून घेतला. शके 1212 काही टीका केली ज्ञानेश्वरे, सचितानंद बाबा आदुरे लेखको झाला. हे सामर्थ्य संतांमध्ये. ज्यांनी काळावरती विजय मिळवला त्यांना संत म्हणतात. मग महाराज, आपण काळावरती विजय मिळवू अथवा न मिळवू हे आपल्या हातात नाही, पण एक गोष्ट आपल्या हातात आहे, आपल्या जीवनातला शेवट गोड करायची. मग तो जीवनातला शेवट गोड करायचा आहे का कडू करायचा हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. तुकोबऱ्या सांगतात, तो मी गोड केला. कसा? याजसाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी केला होता शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. महाराज सांगतात, मी यासाठीच अट्टहास केलता, शेवटचा दिवस गोड होण्याकरिता. महाराज, हा शेवटचा दिवस गोड होणं सोपं नाही. एवढं चांगलं जीवन जगावं लागतंय महाराज. माणूस म्हणून जन्माला आलो. जीवन म्हणजे काय? जन्म आणि मृत्यू यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. ते मिळाले आम्हाला सर्वांना. महाराज सांगतात, जीवन म्हणजे पत्तेपानाचा खेळ आहे. का? पत्तेपानं खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे खेळणाऱ्याला माहित नाही बाबा, पण मिळालेल्या पानांवर डाव जिंकायचा आहे का नाही हा खेळणाऱ्याच्याच हातात आहे. तसं माणसाचं जीवन आहे. तुम्हाला किंवा मला इथं किती दिवस राहायचं हे तुम्हालाही नाही माहिती आणि मलाही नाही, पण मिळालेल्या आयुष्यात आपल्या जीवनाचं सार्थक करायचंय का नाही हे आपल्याच हातात आहे. आलोय जन्माला माणूस म्हणून, आहे तोपर्यंत एवढं चांगलं जीवन जगा. या रस्त्याने चाललात, कुणीतरी आपल्या जवळ येऊन बोललं पाहिजे. दुःखाच्या क्षणामध्ये असाल, कुणीतरी डोळा पुसण्याकरिता आलं पाहिजे.
आणि ज्या दिवशी इथून निरोप घेऊन जाऊ ना, ज्याला कळल त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, असं माणसाचं जगणं असलं पाहिजे. महाराज आता जन्माला आलाय काय, आणखी आपल्या मागच्या आली नाही काय. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे. महाराज सांगतात लई जन्माला आले गेलेत, आता आपला नंबर आहे तोपर्यंत एवढं चांगलं जीवन जगा. किती गोड वाक्य आहे. आयुष्याच्या चित्रपटाला वंशस्मरण आहे. ऐका, माणूस म्हणून जन्माला आलोय ना, परत माणूस म्हणून जन्माला येऊच म्हणून सांगता येत नाही. या घरातून या परिवारातून बाबांचं जाणं झालंय. आता काय केल्यानंतर परत वडील म्हणून या घरात जन्माला येतील आणि तेच मुलं त्यांच्या पोटी जन्माला येतील? नाही. एकदा माणूस निघून गेला परत नाही येत बाबा. आयुष्याच्या चित्रपटाला वंशस्मरण आहे. हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनात डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला जीवनातून डिलीटही करता येत नाही. का तर दररोज तोच लागणारा रियालिटी शो हा नाही. म्हणून आताचा क्षण आपला आहे, इथून पुढचा नाही. लय आनंदात जीवन जगा. आलोय जन्माला माणूस म्हणून आलोय, आणि हे ज्ञान ह्याच मानव देहाला आहे. ऐका ना, हे फक्त याच मानव देहाला आहे तोपर्यंत कमीत कमी माणसाने एवढं चांगलं जीवन जगावं. गावात गेल्यानंतर लोक म्हटली पाहिजे लय माणूस चांगला आहे. तुका म्हणे एक मरणेची एक मरणेची सरे, तुका म्हणे एक मरणेची सरे, एक मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. वाजवा टाळी एकदा. लय गोड प्रमाण दिलं बाबाने. आता दगड आपण जसे दगड रचतोय, बाबा जिथं दगडाला पाचर पाहिजे तिथंच घातली पाहिजे. लय फिट पाचर बसली महाराज सांग. ऐका, तुकोबाराय सांगतात उत्तम शिवरे कीर्ती मागे. ऐका ना, एवढं चांगलं जीवन जगलं पाहिजे माणसानं, एवढी चांगली कडक कपडे घातली पाहिजे ना बाबा, शेजारच्याला वाटली पाहिजे काय माणूस जीवन जगतोय गड्या. एवढं चांगलं जीवन आणि एवढं चांगला आनंद त्या ठिकाणी आनंदानं जीवन आपलं जगलं पाहिजे. महाराज सांगतात लय चांगलं जीवन जगा. आहे तोपर्यंत एवढं चांगलं जीवन जगा. अशी काही मंडळी आहेत, गावात गेल्याबरोबर लोकांनी त्याचं तोंड पाहिलं का लोक सहज म्हणतात या माणसाचं तोंड पाहिलं का माझा दिवसच चांगला जात नाही. इथं नाही ना तसं कोणी. मी आमच्या तिकडचं सांगतो, जुन्नर मधलं. इथं सगळे चांगले आहेत. एवढं चांगलं माणसाचं जीवन असावं. आपण आहे तोपर्यंतच काय, आपल्या गेल्यानंतर सुद्धा म्हटलं पाहिजे लई चांगला माणूस जीवन जगलाय. हेच आपल्या बरोबर कामाला येणार आहे. पण आता लोक, आता कलियुगात जेवढी लोक स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही ना बाबा, तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहे. वाक्य पटतंय काय तुम्हाला? पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. जेवढी स्वतःच्या दुःखाने दुःखी नाही ना, तेवढी दुसऱ्याच्या सुखाने दुःखी आहेत. लई चांगलं जीवन जगा बाबा. आपण गेल्यानंतर कळत असं माणसानं आयुष्यभरात काय कमवलंय. आणि या बाबांकडे पाहिल्यानंतर कळतंय तुम्ही एवढी मंडळी उपस्थित आहे, याच्या अर्थ त्यांनी लय आनंदात आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगलंय. शेवटी कळत असतंय गेल्यानंतरचा जीवनातला प्रवास प्रत्येकाचाच आहे. सर्वांनी त्या ठिकाणी गरुड पुराण नावाचा ग्रंथ आहे, ज्ञात आहे तुम्हाला सर्वांना. आपल्या त्या ठिकाणी या गरुड पुराणामध्ये कित्येक उत्तरं दिलेली आहेत. 2 मिनिटं घेतो आणि परत माझ्या मूळ शब्दाकडे येतून पहिल्या चरणाकडे जातो. महाराज त्या ठिकाणी गरुड पुराणामध्ये अशी उत्तरं त्या ठिकाणी माणूस गेल्यानंतर, माणसाचा गेल्यानंतरचा विधी प्रामुख्याने सांगितलेला आहे. ज्या दिवशी माणूस निघून जातो 3 दिवस आत्मा घरामध्ये फिरत असतो आणि 7 दिवस घराच्या अवतीभोवती फिरत असतो. म्हणून दशक्रिया विधी ही 10व्या दिवशी करतात. आपल्याकडे कितव्या दिवशी करतात? बरोबर आहे. काही लोक 3ऱ्या 4थ्या 5व्या कधी कधी करतात, तो भाग वेगळा आहे. पण दशक्रिया विधी ही 10व्या दिवशी करावी. दशक्रिया विधी झाल्यानंतर 3 दिवसांनी एक विधी, त्याला काय म्हणतात? 13वा. आपल्याकडे करतात. त्याला शास्त्रामध्ये एक नाव आहे, तलत्रिपण विधी. काय म्हणतात? तलत्रिपण विधी. त्या ठिकाणी तो 13व्याचा विधी झाला का या मृत्यू लोकातून गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू होतो. ऐका, माणूस गेला म्हणजे संपत नाही. मला पुण्यस्मरण का करायचंय हे सांगायचंय. मी लय प्रामाणिक बॉय. मी सुरुवातीला सांगितलं, ज्या कामाला आलो ते काम सांगणारच तसा जाणार नाही. मग 1 वाजले तरी चालत. बाबा नाही तेवढे नाही वाजणार, लोड नका घेऊ. तुम्ही माझ्याकडे पाहायलाच लागले ना बाबा. ऐका, महाराज सांगतात हे पुण्यस्मरण का करायचं. तुम्ही मला दशक्रिया विधीला बोलवलेला, मग मी दशक्रिया विधी का करायची ते सांगल, आणि ते पण पुरावेनेशी सांगल. 13वाला बोलवलं तर मग 13वा का करायचा ते सांगल. आज मला तुम्ही पुण्यस्मरणाला बोलवलेलं आहे. आदरणीय आमच्या गावडे बाबांनी सांगितलंय,
विक्रमदादाने त्या ठिकाणी आमंत्रण दिले. म्हटल्यानंतर पुण्यस्मरण का करायचं तेवढं सांगायचंय मला. 13व्याच्या तो त्या ठिकाणी तलत्रिपण विधी झाला का या मृत्यू लोकातून गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू होतो. माणूस गेला म्हणजे संपत नाही बाबा. मग 1 वर्षापर्यंत त्या आत्म्या त्या ठिकाणी त्याच्या जीवनातला प्रवास चालू असतो. 1 वर्षानंतर त्याला त्या ठिकाणी मुक्ती मिळत असते. आजही तुम्ही गरुड पुराण वाचून पहा, त्याच्यात त्या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत. म्हणून घरातला व्यक्ती गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं किंवा त्यांच्या मुलीनं त्या ठिकाणी त्यांचा विधीपूर्वक विधी 1 वर्षापर्यंत करावा. म्हणजे काय करावं, माणूस गेल्यानंतर त्यांच्या पश्चात दशक्रिय विधी करावा, तलत्रिपण विधी किंवा 13व्याचा विधी करावा, प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवावे आणि वर्षानंतर त्या ठिकाणी पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करावा. मी सांगतो असं नाही, माऊली ज्ञानोबा सांगतात. ऐका, ज्ञानोबा सांगतात आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करावी. उत्तर सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवी शिकिर शरीरे लोण कीजे. आणि याच्याही पुढे बाबांचं एक उत्तर लय गोड आहे. असं काय होईल सेवेनं? 3 प्रदक्षिणा परियसी. आई वडिलांच्या सेवेने काय होईल महाराज? 3 प्रदक्षिणा परियसी, 2 प्रदक्षिणा वाराणसी, 1 नमस्कार करिता माता पित्यासी इतके पुण्य होय. पृथ्वीला केलेल्या 3 प्रदक्षिणा, वाराणसी म्हणजे काशीला केलेल्या 2 प्रदक्षिणा, असं प्रदक्षिणेचं पुण्य त्यांच्या सेवेत आहे. म्हणून आहे तोपर्यंत त्यांची सेवा करावी. आणि वाडवडील गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं आणि त्यांच्या मुलीनं प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवून पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करावा. उत्तर काय महाराज त्याला? ज्ञानोबऱ्याचं उत्तर आहे सोम सूर्यादी ग्रहणे करिताती पारावणे माता पिता मरणे अंकित ते दिवस. महाराज सांगतात त्यांच्या पश्चात हे दिवस काढावे. बाबांचं वाक्य मी सांगितलं, मी प्रत्येक शब्दाला पुरावा देणार. वक्ते बाबांचं एक वाक्य, आदरणीय बाबांनी कीर्तन तुम्ही ऐकले असेल वक्ते बाबांची. त्यांचं वाक्य असं होतं, म्हणे इथं व्यासपीठावरती उभा राहणाऱ्या प्रत्येक कीर्तनकारानं प्रत्येक शब्दाला पुरावा द्यावा. काय द्यावा? पुरावा. तो संताचा, संसारातला नाही. बाबांचं वाक्य म्हणे इथं उभा राहणाऱ्या प्रत्येक कीर्तनकारानं पुरावा द्यावा संताचा. आणि जर कीर्तनकारानं पुरावा दिला नाही तर गावकरी मंडळीने त्याला, मला नाही त्याला, जो देणार नाही त्याला. म्हणून माझ्या शब्दाला पुरावेत. महाराज सांगतात आहे तोपर्यंत सेवा करावी आणि गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांची विधी करावे. का करायचे? तर त्याचं उत्तर महाराज सांगतात ऐका, आपल्या आईच्या किंवा आपल्या वडिलाच्या ऋणातून आपल्या मुलांना कधीच उत्तीर्ण नाही होता येणार महाराज. पण हीच एक संधी. कोणती? पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर पितल पितराचे ऊन. पिंड पदावरी बाबा ताली वाजवा. माझे झाले गयावर आपल्या मुलांना त्या ठिकाणी आपल्या आईच्या किंवा वडिलाच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हीच संधी आहे. पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण. आणि आज या परिवारानं हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं त्यांच्या मुलीने 1 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवून पुण्यस्मरणापर्यंतचा विधी करावा. आता आम्ही फलटणला कीर्तनाला होतो. एक 7-8 दिवस झाले बाबा. एका सभापतींच्या पुण्यस्मरणानिमित्त होतो. कीर्तन संपलं. सहज त्या दादांना म्हटलं, दादा वडील गेलेत, त्यांचं पुण्यस्मरण तुम्ही केलंय, पण महिन्याची जेवण घातलीत काय? त्या पोरानं कानात येऊन सांगितलं म्हणे, महाराज वडील काय पाहायला येणार आहेत का परत? घातलेत का नाही घातले? लोक हुशार झालेत महाराज. आता हे कशाला करायचंय? 13व्यातच 5.5 महिने सगळा विधी उरकून घेतात, परत झंझटच नाही ठेवत. नाही, वाडवडील निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांचा विधी करावा. काय होईल महाराज? दशकिऱ्या 13वा 5.5 महिने पुण्यस्मरण केल्यानं काय होईल? एज्युकेटेड आणि शिकलेली मंडळी तिथं ऐका उंच कान करून. घरातले आई वडील निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात हा विधी केल्यानं काय होईल? महाराज सांगतात तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. आपल्या घराची कुळाची भरभराटी आपल्या मायबापाचा आशीर्वाद आपल्या घरावर आणि परिवारावर असल्यावर, म्हणून त्यांचा विधीपूर्वक विधी करावा. बरं नाही केलं तर त्यालाही उत्तर आहे अहकटा त्याचे
करी ती पितर. महाराज सांगतात तो आत्मा अतृप्त राहिला तर आपल्या घराला, कुळाला, परिवाराला होणारा त्रास आहे. घरात दररोज भांडणं आहेत, वारंवार हानी होतात. त्यावेळेला लोक ब्राह्मण देवतेकडे जातात आणि ब्राह्मण देवतेला विचारतात, बाबा पैसा, सत्ता, संपत्ती, धनदौलत लई आहे, पण सुख समाधान नाही, दररोज भांडणं होतात, काय करावं लागल? ब्राह्मण देवता सांगते तुम्हाला नाशिकला जावं लागल, नारायण नागबळी करावं लागल, तुमच्या मागं पितृदोष आहे, त्रिपिंडी दोष आहे, किंवा काल सर्पयोगाची शांती करावी लागल. मला ते जमते बरं बाबा, पण मी हेच करतोय. हा हा हा. महाराज सांग ह्या गोष्टी कराव्या का बरं? तर घरातला आत्मा निघून गेला, त्याच्यामुळे घराला होणारा त्रास. म्हणून 1 वर्षापर्यंतचा विधी प्रामुख्याने सांगितलेला आहे. महाराज सांगतात जसं का करायचं हे, जसं त्यासाठी एक उत्तर दिलेलं आहे. म्हणजे जसं एखादं आपण घर बांधलेलं आहे, त्या घरामध्ये राहण्याच्या आधी वास्तुशांती का करतात? त्याचं कारण आहे, ज्या जागेवर आपण घर बांधलं त्या जागेवर किडामुंगी पासून जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यापासून आपल्या घरात त्या लोकांना त्रास होऊ नये याच्याकरिता वास्तू नावाचा पुरुष एका कोपऱ्यामध्ये पुरला जातो. वास्तू शांती केल्यानंतर लोक त्याच्यात राहायला जातात. का? तर त्या किडामुंगी पासून आपल्याला त्रास होऊ नये. तसंच घरातला व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं, त्यांच्या मुलीनं 1 वर्षापर्यंतचा विधी करून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करावा. बरं महाराज, पुण्यस्मरणच का करायचं? त्याला उत्तर काय? कोणताही ग्रंथ उचका, उत्तर तुम्हाला सांगून जाईल. हे पुण्यस्मरण का, कशा पद्धतीने करावं, किंवा काही का केलं जात आहे? पांडवांचे वडील आहेत पंडू राजा, त्यांनी शेवटचा श्वास या मृत्यू लोकातून घेतलाय. पुण्यस्मरण का करायचं? ऐका, या परिवारानं वडिलांचं पुण्यस्मरण केले, का करायचं? त्याचं उत्तर आहे, पांडवांचे वडील आहेत पंडू राजा, शेवटचा श्वास मृत्यू लोकातून घेतला आणि पुण्य जास्त झालं म्हणून स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला. बाबा, पुण्य जास्त झालं म्हणून स्वर्गाचा दरवाजा मोकळा केला आणि त्या ठिकाणी स्वर्गाच्या दरवाजात जाऊन पाऊल टाकलं आणि पुण्य संपलं. आता करायचं काय? पांडवांची वडील आहेत, स्वर्गाला फेऱ्या मारू लागले. स्वर्गाला फेऱ्या मारत असताना नारद महर्षींची भेट झाली आणि नारद महर्षींना सांगितलं, ऐका ना, मृत्यू लोकात जा, माझ्या मुलांना आणि माझ्या मुलींना जाऊन सांगा वडिलाच्या नावानं ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान करा म्हणावं. का? त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा होईल, यासाठी केलं जाते पुण्यस्मरण. विठ्ठल तरी तो आत्मा अतृप्त राहणार नाही. 2, पण त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलानं किंवा त्यांच्या मुलीनं पुण्यस्मरणापर्यंतचा विधी करावा, हा प्रामुख्याने या परिवारानं केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आजचं कीर्तन आहे. महाराज सांगतात आयुष्यभर ज्या वडिलानं, आयुष्यभर आपल्या घराकरिता, परिवाराकरिता ज्या वडिलांनी काबाड कष्ट केलेत ना, त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता हा विधीपूर्वक विधी, त्यानिमित्तानं हा ज्ञानयज्ञ सोहळा, हा सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ज्ञात आहे सर्वांना, ज्या वडिलांनी काबाड कष्ट केलेत, एका बापाची देण काय असावी? 2च वाक्यात सांगतो बाबा. घरामध्ये पाऊल टाकला, घरात पाऊल टाकल्याबरोबर आई मला भूक लागली ग, भूक लागली म्हटल्याबरोबर ताट करून देणारी घरातली आई आहे. पण आयुष्यभराच्या शिदोरीची सोय करणारा आपल्या घरातला बाप आहे. वर्षापूर्वी निघून गेला बाबा. म्हणून वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय तात्यांचं एक वाक्य बाबा म्हणे, कोणालाच नका घाबरू, पण 2 गोष्टीला घाबरा, एक पापाला आणि एक बापाला. म्हणे का? म्हणे पापाला घाबरला तर तुमचा परमार्थ चांगला आहे आणि घरातल्या बापाला घाबरला तर तुमचा संसार चांगला आहे. काय वर्णन आहे! आपल्या बापाला घाबरल्यावर म्हणे संसार चांगला आहे. आयुष्यभर आपला बाप आपल्या मुलांकरिता, परिवाराकरिता, बाप करी जोडी, लेकुराची उडी आणि आपुल्या कुरवंडी. महाराज सांगतात त्या वडिलाचं वर्णन कशानच नाही करता येणार. वारकरी संप्रदायातलं एक थोर व्यक्तिमत्व आदरणीय रामायणाचार्य रामरावजी बाबा ढोक बाबांचे एक वाक्य प्रत्येक कीर्तनात बोलतात. ते म्हणे, ऐका, आपले म्हातारे मायबाप आहे, त्यांना गोठ्यात ठेवा, जाताना फेकून जरी भाकरी वाढली तरी मरत्या क्षणी आपल्या मुलांना आशीर्वादच देऊन मरतात, त्यांचं नाव मायबाप आहे. विठ्ठल वडील गेल्यानंतरची जी पोकळी ती या परिवाराला विचारा. त्यांच्या पश्चात त्यांची 2 मुले आणि त्यांच्या 2 मुली आहेत. विचारा वडील गेल्याचं दुःख काय. 10 ते 15 मिनिटात सेवेला निरोप देतोय. ऐका, वडील गेल्याचं दुःख काय असावं. राजाधिराज छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातला प्रसंग आहे. 32 मणाचं सुवर्ण सिंहासन रायगडावर तयार होतं बाबा. छत्रपती शिवाजी महाराज त्या सुवर्ण सिंहासनाकडे निघाले. डोळ्यानं सुवर्ण सिंहासन पाहिलं, पण त्या सुवर्ण सिंहासनावर बसले नाही. मग संध्याकाळची वेळ आईच्या महालात आले. डोक्यातला मुकुट खाली काढून ठेवला, आईच्या मांडीवरती डोकं टेकवलं आणि राजाधिराज छत्रपती शिवाजी राजे आईच्या मांडीवर डोकं टेकून रडत होते. त्यावेळेला आईनं प्रश्न केला, शिवबा, अरे तू छत्रपती झाला येणार आहे. ए शिवबा, अरे तुला 32 मणाचं सुवर्ण सिंहासन बसायला येणार आहे.
शिवबा, अरे ढोल ताशे नगारे वाजतात, मग तू रडतो कशा पायी बाबा? तर राजाधिराज छत्रपती शिवाजी राजांनी डोळे पुसले आणि आईकडे पाहून उत्तर दिलं. म्हणे, आई, मला आता बसायला 32 मणाचं सुवर्ण सिंहासन आहे. मी छत्रपती झालोय. आज ढोल ताशे नगारे वाजतात, पण हे पाहण्याकरिता तुमच्या कपाळावरचं कुंकू म्हणजे आमचे आबासाहेब नाही राहिले, बाप नाही राहिला. तसं या घरात, या परिवारात पैसा, सत्ता, संपत्ती, धनदौलत भरपूर मिळल, पण ज्या वडिलांनी रात्रंदिवस मेहनत आणि काबाड कष्ट केले ना, तो बाप नाही ना राहायला पाहायला. ज्या वडिलांनी रात्रंदिवस मेहनत केली, वडिलांची देण काय असावी? एक 5 मिनिट ऐका सर्वांनी लक्ष देऊन. आपल्या वडिलांची देण काय असावी? तुम्ही छावा नावा चित्रपट सर्वांनी पाहिलाय. छावा नावाची कादंबरी वाचा, तुमच्या लक्षात येईल. शंभू राजांना हलहाल करून मारत होते महाराज, पण या धर्माकरिता आणि या महाराष्ट्राच्या मातीकरिता झुकला नाही राजा. वाक्य किती महत्वाचं आहे. 500 रुपयासाठी मत बदलणारी लोक आपण त्यांच्याशी तुलना करून नाही चालायची. 500 रुपयासाठी मत बदलणारी लोक आपण त्यांच्याशी तुलना करून चालणार नाही. या धर्माकरिता आणि या महाराष्ट्राच्या मातीकरिता शेवटचा निरोप घेतला बाबा. निरोप घेताना झुकला नाही राजा. नकळत डोळ्याच्या कडावल्या झाल्या. शंभूराजाला प्रश्न केला कवी कलशानं, ए शंभू राजा, काय झालंय? त्याला शंभू राजाने उत्तर दिले कवी कलशाला, मी रडतोय याचं कारण असं नाही, माझ्या डोळ्यात पाणी आलंय त्याचं कारण तू समजतोय तसं नाही. मग का तुझ्या डोळ्यात पाणी आहे? मुखातलं वाक्य म्हणे, आज ही लोक मला हाल करून मारतात, माझ्या अंगाची कातडी सोलून काढलेत, माझ्या पायाची नख उपटून काढलेत, अंगावरती उकळतं पाणी ओतलंय, आज ही लोक मला हाल करून मारतात, पण या क्षणाला जर माझा बाप जिवंत असताना तर मला सोडवण्याकरिता आलाच असता ही भूमिका बापाची. प्रसंग येऊ द्या मग कळल बाप. मी सांगितलं ना सुरुवातीला एक वाक्य, रात्रीचे 10 वाजू, 11 वाजू, 12 वाजू, 1 वाजू दे, माझा मुलगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहणारा घरात बाप होता. वर्ष झालं बाप निघून गेलाय. वाट लावणारी लोक पावली मिळतील बाबा, पण वाट पाहणारा बाप परत नाही मिळणार, ज्याचं निस्वार्थ आपल्या मुलांवर प्रेम आहे. असं काय देणे महाराज? तुम्ही सांगता ना एका वडिलाचं वर्णन, त्यासाठी उत्तर आहे माऊलीत ज्ञानोबाऱ्यासारखे संत आहेत. जगद्गुरु त्या ठिकाणी ज्ञानोबाराया, निवृत्ती, सोपाना आणि मुक्ताई सारखे त्या ठिकाणी संत आहेत. ऐका, एका वडिलाची देण काय असावी महाराज? आपल्या परिवाराकरिता वडील काय करू शकतात? पैठण सारख्या ठिकाणी गेले. ऐका, मला निरोपाच्या दिशेने जायचं. पैठण सारख्या ठिकाणी गेलेला बाप धर्मपंडितांच्या समोर उभा राहिला आणि आवाज दिला, मुखातून वाक्य बाहेर पडलं, माझी मुलं समाजात आली पाहिजे, याच्याकरिता काय करावं लागेल? धर्मपंडितांनी उत्तर दिलं, तुमची मुलं जर समाजात यावी अशी वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रसिद्ध करावं. बापाचं अंतकरण आहे. होकार दिला महाराज, मी देहांत प्रसिद्ध स्वीकारायला तयार आहे, पण माझी मुलं समाजात आली पाहिजे. आपल्या मुलांकरिता एखादा शेजारचा मित्र आहे, त्याला सांग माझ्यावर मरण आले, तू मरतो काय? तो म्हणे, बाबा तू जा तिकडं, मला कशाला सांगतोय? पण बापाचं अंतकरण आहे. आळंदी सारख्या ठिकाणी वडिलांना यावं, सिद्धपेठाकडे निघाले महाराज. ज्ञानोबारायानं, निवृत्तीदादानं, सोपानानं पाहिलं आणि कवटाळलं वडिलांना. बाबा कुठं गेला होता? लहान असताना मुक्ताई आहे. आज या घरात 2 बहिणी आहेत. ऐका बहिणी हो, लहान असताना मुक्ताईनं ज्ञानो त्या ठिकाणी वडिलांना कवटाळलं आणि वडिलांना कवटाळून ती बहीण त्या ठिकाणी म्हणत होती, बाबा कुठं गेला होता? वडिलाचे डोळे भरून आले आणि मुखातलं वाक्य, आज माझ्या मुलीनं मला मिठी मारली, पण उदी मिठी मारण्याकरिता तिचा बाप नसल. एका हातानं घास भरवला महाराज. संध्याकाळी 4ही मुलं झोपी गेली आणि देहांत प्रायश्चित्त त्या ठिकाणी घेण्याकरिता बाप नाही वडील निघून गेले. देहांत प्रायश्चित्त घेतलं. सकाळची वेळ, ज्ञानोबाऱ्या उठून बसले, सोपाना उठून बसले, लहान असताना मुक्ताई उठून बसली आणि मुक्ताईनं ज्ञानोबाऱ्याला विचारलं, दादा, ए दादा, बाबा कुठं गेलेत रे? घरामध्ये दिसत नाही. वर्षापूर्वी वडील निघून गेले. यात 2 ताईने विचारलं असेल, दादा अरे आपले बाबा कुठं गेलेत रे? तसं लहान असताना मुक्ताईने विचारलं, दादा, ए दादा, आपले बाबा कुठं गेलेत रे? घरामध्ये दिसत नाही. आई कुठं गेली? ज्ञानोबाराय बोलत नाही. सोपाना जवळ गेली, दादा अरे बाबा कुठं गेलेत रे? घरामध्ये दिसत नाही. सोपाना काही बोलत नाही. लहान असताना मुक्ताईनं ज्ञानोबारायाकडे पाहिलं, भिंतीकडे पाहून डोळ्यामध्ये पाणी आलेलं ज्ञानोबाराया पाहिले आणि लहान असताना मुक्ताईनं कवटाळलं, दादा अरे बाबा कुठं गेलेत रे? घरामध्ये दिसत नाही. ज्ञानोबाऱ्याला मिठी मारली बहिणीनं. काय बाबा बहिणीचं प्रेम असावं दादा.
दादा लहान असणाऱ्या मुक्ताईनं मिठी मारली बहिणीला, ज्ञानोबराईनं मिठी मारली बहिणीला, आणि मुक्ताईनं मिठी मारली भावाला, आणि ज्ञानोबराच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, ताई ए मुक्ते, अगं आपले बाबा आणि आपली आई आपल्याला सोडून गेली. जमिनीवरती पडली बाबा. दहाई मुकलून डोळ्यामध्ये पाणी आलं, मुखातून वाक्य बाहेर पडलं, कधी येतील परत? मुक्ते आता नाही येणार, आता नाही येणार. काय प्रेम असते बापाचं लेकीचं. आज या घरात 2 मुली आहेत. रक्षाबंधनचा सण आलाय आता 2 दिवसावर. ताई दरवर्षी रक्षाबंधनच्या आधी 4 वेळेला फोन करणारा बाप आता फोन नाही लागणार. दरवेळी फोन करत होता दिवाळी आणि रक्षाबंधनला, ए ताई कधी येशील ग रक्षाबंधनला? ज्या ताईला बाप आहे ना तिला कळल, आणि जिचा गेलाय ना तिला कळल. बाबा दरवर्षी फोन करणारा बाप आता फोन नाही येणार परत. दिवाळीच्या आधी 4 दिवस तर रक्षाबंधनच्या आधी 4 दिवस फोन करणारा बाप आहे. संपलं कीर्तन माझं ऐका बाबा. दिवाळीच्या आधी 4 दिवस फोन करणारा बाप आहे. पुरीची गाडी घरापुढे आली, आतमध्ये बसलेला म्हातारा झालेला बाप आहे, मळलेलं धोतर आहे त्याचं, उठताना बसता येत नाही त्याला. पण पुरीच्या गाडीचा आवाज ऐकला, भिंतीला धरून दरवाजापर्यंत आला तो बाप, आणि पुरीकडे पाहिलं, बापाचे डोळे भरून आले. किती लाखाच्या गाडीमध्ये, ऐका, किती लाखाच्या गाडीमध्ये बसून माझी ताई आली, त्या बापानं विचारलं नाही. किती कोटीची प्रॉपर्टी तुझ्याकडे विचारलं नाही. पण पहिलं वाक्य मुखातून बाहेर पडलं, ताई ज्या घरात राहती त्या घरात आनंदानं 2 घास खायला मिळतात का ग, असा विचारणारा घरातला बाप आहे. म्हणून तुकोबरायला म्हणावं लागलं, जगी आईसा बाप व्हावा. बाबा मुखातून वाक्य बाहेर पडलं, पुरीच्या हाताला धरलं, आत नेलं. 4 दिवसाची दिवाळी रक्षाबंधन साजरा झाला सण, आणि मुलीच्या मुखातलं वाक्य, बाबा आता मला गेलं पाहिजे हो घरी. एका बापाचं लेकीचं नातं काय. म्हातारा झालेला बाप आहे, हाताला धरलं बाबा, हाताला धरलं, एसटी स्टँड वरती सोडवायला आला. मळलेलं धोतर त्या बापाचं, फाटलेला सदरा आहे, पण मुखातून वाक्य बाहेर पडलं, पुरी आता कधी येशील परत, असा विचारणारा बाप नाही राहिला घरात. ए पुरी आता कधी येशील? बाबा तुम्ही हाक मारा, त्या वेळेला येईल मी. तुला कधी येता नाही ना आलं, फक्त ज्या दिवशी कळल ना तुझा बाप दवाखान्यात आहे आणि शेवटच्या घटका मोजतोय, त्यावेळेला यायला विसरू नको. बाबा असं म्हणू नका हो, मी येईल. आणि ऐक पुरी, दुसरं वाक्य बापाचं, पुरी माझं दुसरं वाक्य ऐक. बाकी तुला नाही माझ्यासाठी काही करता आलं, करू नको, पण एक वाक्य महत्वाचं आहे तेवढं ऐक. दुसरं वाक्य बाहेर पडलं, पुरी जाता जाता एवढं वाक्य घरात घेऊन जा पुरी. तुला माझ्यासाठी नाही काही करता आलं, पण एवढं वाक्य ऐक, जोपर्यंत हा बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत या बापाची मान कधी खाली जाणार नाही. एवढं चांगलं जीवन जग, हे बापाचं अंतकरण आहे. माझ्या बापाची काही एवढी मान खाली निघाली. पोर आतमध्ये बसली बाबा, आणि बसताना 100 रुपयाची नोट हातावर दिली, आणि मुखातून वाक्य बाहेर पडलं, पुरी 50 रुपयाच्या बांगड्यावर आणि 50 रुपयाचं तुझ्या पोरांना खायला घेऊन जा. हे बापाचं अंतकरण आहे. गेल्यानंतर विचारा बाप गेल्याचं दुःख काय. तशी लहान असतरी मुक्ताई म्हणत होती, दादा आता बाबा कधी येतील रे. ऐका 2 दिवस निघून गेले, आणि 2 दिवस निघून गेल्यानंतर लहान असणाऱ्या मुक्ताईनं मुखातून वाक्य बाहेर पडलं, दादा मला लय भूक लागली रे, आळंदीतून मागून आणशील काही. ज्ञानोबरांनी भिक्षेची झोळी गळ्यामध्ये अडकवली, आणि ज्ञानोबराय आळंदीत गेले. भिक्षेची झोळी गळ्यामध्ये अडकून आळंदीत गेले, दरवाजा पुढे जाऊन उभे राहिले ना आवाज दिला, ओम भवती भिक्षांदेही म्हटल्याबरोबर लोकांना दरवाजा बंद केला. ज्ञात आहे तुम्हाला सर्वांना. त्यावेळेला ज्ञानोबराच्या मुखातलं वाक्य, आई माझ्या निवृत्ती दादा करिता नको, माझ्या सोपाना करिता नको, पण माझी लहान असणारी मुक्ताई गेली 2 दिवस पाणी पिऊ नये, तिच्याकरिता काहीतरी वाढाल. लोकांना दरवाजे बंद केले, कुणी शिवलं नाही. वाक्य लय महत्वाचं आहे. ज्ञानोबराय होते तोपर्यंत कुणी शिवलं नाही त्यांना, आणि आता त्यांना शिवण्याकरिता आळंदीत लोक 5-5 तास लाईनीला उभी आहेत. ज्ञानोबराय होते तोपर्यंत भिक्षेच्या झोळीत लोकांना माती टाकली, आणि आता त्याच ज्ञानोबा तुकोबरायचं नाव घेतल्यानंतर लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज आहेत. ज्ञानोबराय होते तोपर्यंत कुणी शिवला नाही महाराज, आता त्यांना शिवण्याकरिता गर्दी आहे. होते तोपर्यंत अंगावर कपडा नव्हता, आता चांदीचा मुकुट आणि सोन्याचा कलश आहे. होते तोपर्यंत पाण्याला शिव नाही दिलं, आता 5 नद्यांचं पाणी ज्ञानोबरायाच्या स्नानाकरिता आहे. होते तोपर्यंत पायाला चप्पल नव्हती, आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. त्याला बैलजोड कोणाची जोडायची त्यासाठी निलाव आहे. ज्याची बैलजोड आहे त्याच्या आळंदीतून मिरवणूक आहे. लाखो समाज दिंडीच्या पुढे आहे, आणि लाखो समाज दिंडीच्या मागे आहे.
होते तोपर्यंत शिवलं नाही, आता शिवण्याकरिता गर्दी आहे. होते तोपर्यंत चप्पल नव्हती, आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. तसंच आहे, जोपर्यंत माणूस आहे ना तोपर्यंत त्याची किंमत नाही कळत. एक माऊली होऊन गेली जगाच्या पाठीवर, तिचं वाक्य होतं, होती तोपर्यंत सांगत होती, जाताना तिचं वाक्य होतं, मोठं व्हायचं असेल तर मारावं लागतं बाबा. मेल्यानंतर जिथं मोठं म्हटलं जातं त्याला महाराष्ट्र म्हणतात. त्या माऊलीचं नाव आहे अनाथाची माय सिंधुताई सपकाळ. होते तोपर्यंत काय मिळालं महाराज, रिकाम्या जुळीनं ज्ञानोबऱ्या माघारी आले. आणि डबडबल्या डोळ्यानं मुखातून वाक्य बाहेर पडलं, मुक्ते आजही पाणी पिऊनच दिवस काढावा लागेल बघ. वडील गेल्याचं दुःख काय असावं, पण बाबा आहे तोपर्यंत एवढं चांगलं कर्तृत्वाने जगले का जगद्गुरु तुकोबाऱ्यात ज्ञानोबाऱ्याचं वर्णन करतात का? तर त्याचं उत्तर मला सांगायचंय. आपल्यासाठी घरातली लोक रडत नाही, बळच म्हणावं लागतंय. आज रड, नाहीतर उद्या लोक नाव ठेवतील. सत्य बोलतोय, एखाद्याला राग येऊ देऊ नका. ही जुन्या पिढीतली जुनी माणसं आहेत. एवढं वाक्य घरी घेऊन जा. संपलं कीर्तन पहिलं चरण झाल्यानंतर अजून 5 ते 10 वर्षानं नऊवारी साडीतली कपाळभर कुंकून डोक्यावर पदर असणारी आई आणि फेट्यावाली धोत्रावाली माणसं अजून 5-10 वर्षांना आपल्या चित्रात दाखवा लागतील. ही शेवटची पिढी आहे ज्यांनी रात्रंदिवस मेहनतीतून आणि काबाड कष्टातून संसार उभा केलाय. आता बळच म्हणावं लागते, आता रड, नाही तर लोक नाव ठेवतील. 30% समाज असा आहे का आपली आजी कोण आणि आपले आजोबा कोण हे 30% नातवंडांना माहितीच नाही. 8 दिवसापूर्वीची घटना आहे. 3 मुलींना जन्माला घातलं बापानं, पण बाप ज्या वेळेला जळत होता ना, त्यातली एक मुलगी म्हणत होती, किती वेळ लागेल बापाला त्या ठिकाणी, अजून मला भूक लागली म्हणे, मला जेवायचंय. आताशी त्या ठिकाणी जन्माला आलेली लोक आहेत ज्यांनी रात्रंदिवस मेहनतीतून हा कबाड कष्ट करून हा परिवार उभा केला. काय कर्तृत्व होतो महाराज, आपल्या घराकरिता आणि परिवाराकरिता जगली. सुखी आणि समाधानी पिढी एवढीच आहे. ऐका, एवढं कर्तृत्वानं जीवन असावं का तुकोबाऱ्या ज्ञानोबाऱ्याचं वर्णन करतात. तर आपल्यासाठी घरातल्या लोकाला बळच म्हणावं लागतं, रड. ज्ञानोबाऱ्या समाधीला जाताना जगाचा मालक रडत होता. बाबा एका साईडला निवृत्तीनाथानं धरलं आणि एका साईडला त्या ठिकाणी जगाच्या मालकानं धरलं. पहिलं चरण कोण म्हणतोय मला सांगा, कोण म्हणताय? हे म्हणताय का हे म्हणताय? कोणी म्हणा. मग त्याच्यासाठी मी आधी सावध केलंय, नाही तर तुम्ही सगळे संगत म्हणायचे, लय गोंधळ व्हायचा आहे. कोणी म्हणा. हा थांबा थांबा थांबा, अजून यायचंय ना. अजून मला सांगायच्या आधीच मी तुम्हाला सावध केलंय. हा, कारण सगळी मंडळी टपू नये, पार बाण लावू नये. ऐका, एका साईडला निवृत्तीनाथानं धरलं, आता ऐका, आणि एका साईडला जगाच्या मालकानं धरलं आणि समाधीला निघाले. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया. निघाले समाधीला. आणि निवृत्तीनाथानं ज्ञानोबाऱ्याकडे पाहिलं आणि निवृत्तीनाथानं रडायला सुरुवात केली. ए ज्ञानदादा, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठा दे जावे. अरे मी तुझ्यापेक्षा मोठा असताना तू माझ्या आधी निघाला. एवढंच सांगायचं आणि मला सेवा निरोप द्यायचा. ऐका बरं सर्वांनी हृदयाचे कान करून. निवृत्तीनाथ ज्ञानोबऱ्या समाधीला जाताना निवृत्तीनाथ रडत होते, अरे ज्ञाना, अरे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे ना रे, माझ्या आधी तू निघालाय. निवृत्तीनाथ रडत होते. सोपानानं पाहिलं, सोपाना ज्ञानोबऱ्या धरून रडत होता. लहान असणाऱ्या मुक्ताईनं ज्ञानोबऱ्याकडे पाहिलं आणि लहान असणारी मुक्ताई लांबून पळत आली, ज्ञानोबऱ्याला कवटावून रडायची. काय भावा बहिणीचं प्रेम आहे. एक वाक्य सांगतोय, रक्षाबंधन आलंय म्हणून एवढं वाक्य घरी घेऊन जा. माझी पाया पडून विनंती आहे तुम्हा सर्वांना. घरातला बाप निघून गेल्यानंतर बापा एवढा प्रेम करणारा घरात भाऊ आहे, आणि घरातली आई निघून गेल्यानंतर आई एवढं प्रेम करणारी घरात बहीण आहे. ही नाती पैशात, सत्तेत, संपत्तीत वाटू नका, शेवटपर्यंत नात्यात राहू द्या. रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी आपल्या बहिणीनं आपल्या भावाला ओवाळण्याकरिता यावं आणि 2 दिवस घरात थांबावं आणि 2 दिवस आधी आपल्या भावानं आपल्या बहिणीला फोन करावं. हेच खरं रक्षाबंधन आहे. एवढं आनंदाचं नातं असावं. नाहीतर प्रॉपर्टी करिता कोर्टामध्ये दावा लावणाऱ्या बहिणी खूप आहेत. शेवटचं वाक्य आहे, एवढं चांगलं कर्तृत्वानं आपलं जीवन असावं का आनंदानं हसतमुख चेहऱ्यानं शेवटपर्यंत आपल्या बहिणीचा सांभाळ आपल्या भावानं करावा. एवढं नातं गोड असू द्या. पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी, सत्तेसाठी ही नाती वाटून घेऊ नका. आणि भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून
भावाच्या प्रॉपर्टीत हिस्सा टाकून जर त्या ठिकाणी ती माऊली देवाकरिता धर्माकरिता खर्च करत असेल तर त्याचा काही उपयोग नाही होणार. शेवटपर्यंत जर माऊलीचा पती अर्ध्यावर निघून गेला तर असे कित्येक भाविक त्यांनी शेवटपर्यंत त्यांचा संसार कडेला लावला. आणि अशा कित्येक बहिणी आहेत महाराज, भावाचा ऍक्सिडेंट रस्त्यावर झाला, दवाखान्यात गेली, गळ्यातलं मंगळसूत्र भावात त्या डॉक्टरच्या समोर ठेवलं आणि सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र गेलं तरी चालेल पण माझ्या भावाला धक्का लागता कामा नये. घरात ती आई गेल्यानंतर बहिणीचं प्रेम आहे. ती लहान मुक्ताई ज्ञानोबऱ्याच्या कवटाळून रडत होती, दादा आम्हाला सोडून जाऊ नको ना रे. भावासाठी भाऊ रडल नवल नाही, भावासाठी बहीण रडल नवल नाही. माऊलीत ज्ञानोबऱ्या समाधीला जाताना जगाचा मालक रडत होता. रुक्मिणी मातेनं लांबून पाहिलं आणि रुक्मिणी मातेच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, का हो भावासाठी भाऊ रडतोय, भावासाठी बहीण रडती, पण तुम्ही का रडताय? जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी या ज्ञानासारखा जगाच्या पाठीवर परत नाही येणार. देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी. जगाचा मालक रडत होता. 2 पावलं पुढे टाकली, ज्ञानोबऱ्या समाधीला निघाले. भावासाठी भाऊ रडतो नवल नाही, भावासाठी बहीण रडते नवल नाही. या ज्ञानोबऱ्याकरिता जगाचा मालक रडत होता. आणि रुक्मिणी मातेनं त्या ठिकाणी विचारलं, त्यानंतर 2 पावलं टाकली, रुक्मिणी माता रडायला लागले. तर जगाच्या मालकानं प्रश्न केला, रुक्मिणी तू तर आम्हाला सांगितलं भावासाठी भाऊ रडताय, भावासाठी बहीण, मग तुम्ही का रडता? त्याचं उत्तर त्या ठिकाणी मी सांगितलंय, मग तू का रडते? रुक्मिणी मातेच्या मुखात वाक्य लय गोड आहे, ऐका ऐका. भावासाठी भाऊ रडल नवल नाही, भावासाठी बहीण रडल यातही नवल नाही, पण अवघ्या 22व्या वर्षी या ज्ञानाकरिता जर जगाचा मालक रडत असल, हाच एवढा भाग्यवान आहे, तर याला जन्माला घालणारे मायबाप किती भाग्यवान असतील. धन्य धन्य जयाच्या कुशे ज्ञान देव जन्मले. तसं हे मुलांनी गेल्यानंतर वडिलाचं पुण्यस्मरण केले, मुलं भाग्यवानच आहे, पण त्यांच्या पश्चात त्यांचा बाप कसा आहे त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात. जगी वा वा ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप नागराची विनंती, कुणीही नाराज होऊ नका. मुळशीकर वा वा वा. आता आम्ही परवा दिवशी तिकडे होतो, त्याच्यामुळं हा शेजारीच आहे, एक 6-7 दिवस झालं, त्यामुळे ते थोडा जरा तेच तोंडात येत आहे. तसंच आहे. मग तुमचं नाव सुधरून घेण्याकरिता मी पुन्हा येईल. हा हा वा वा वा. ऐका, आता कुणाला प्रमाण म्हणायला मिळाली नाही, कारण हे थोडं नैमित्तिक कीर्तन असते, त्याच्यावरती थोडं चिंतन झालं पाहिजे. तुम्हा सर्वांची दिनगिरी व्यक्त करतो मी. प्रमाण म्हणण्याकरिता आपण पुन्हा येऊ परत परत येऊ. आपण काय लगेच थोडी जाणार आहे सगळे, नाही, सगळेच मंडळी त्या ठिकाणी. कुणी नाराज होऊ नका, तुम्ही सर्व मंडळी ज्ञात आहे मला, तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी आनंद आहे, सगळी मंडळी तयारीचे सगळेच आहे, पण तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी आम्हाला सांभाळून घेतलं, त्याविषयी सर्वांची दिनगिरी व्यक्त करतो. या सोहळ्याच्या निमित्तानं सर्व माता भगिनी पुरुष मंडळी उपस्थित, सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. आदरणीय रवींद्र दादा ना, विक्रम दादा,
विक्रम दादांचे त्या ठिकाणी असणारे सासरे, त्या ठिकाणी गावात एक वारकरी संप्रदायाचं काम आदरणीय आमच्या दादा त्या ठिकाणी करत असतात. आणि त्यांनी आमचे गुरुबंधू वारकरी संप्रदायातलं वैभव, आंबेगाव किंवा अवघ्या महाराष्ट्रातलं वैभव, आदरणीय गोड असणारे कीर्तनकार, आदरणीय आमच्या कीर्तनात त्यांनी उभं राहावं. आम्ही गुरुबंधू आहेत. आदरणीय आमचे तेजस्वी बाबा गावडे महाराजांकरिता एकदा टाळी वाजवा. त्यांच्यामुळे तुम्हा सर्व मंडळीचा योग आलाय. त्यांनी अध्ययन केले महाराज. काही काळ जोगबाबांच्या संस्थेत आताही त्या ठिकाणी परीक्षा देत आहेत. त्या ठिकाणी साधनेतून वारकरी संप्रदाय पुढे चालवण्याचं काम त्या ठिकाणी करतायत. त्यांच्यामुळे तुम्हा सर्व मायबापांचं झालेलं दर्शन. सगळे मृदुंगाचार्य, आता प्रत्येक बदली झालाय ना, आता कुणाचं नाव घ्यावा, सगळ्यांच्या चरणी मस्तक, सगळेच वारकरी साधक गायक वादक मंडळी सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. हार्मोनियम वादक असतील, गायनाचार्य मंडळी असतील, सर्व माझ्या वडिलां समान सर्व व्यक्तिमत्व सर्वांच्या चरणाला मस्तक टेकवतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाराज